नमस्ते, मी अश्विनी. सई सौम्य सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. पहाटेचे 4:45 वाजलेले आहेत. म्हटलं चला आज जे काय सकाळचे 4:45 वाजल्यापासून रुटीन आहे ना, ते सगळं रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे. तर सईपरीची शाळा आता सकाळची चालू झाली आणि संध्याकाळी ठरलेलं असतं सकाळी डब्याला काय करायचं. दोघींना विचारून घेते, परत नंतर मला हे नकोय ते नकोय असं पोरांचं चालू असते. तर परला हवं होतं पोहे आणि सईला हवं होतं पास्ता. पण पास्ता मी काय कधी करत नाही सहसा. एकदा आणलेलं पॉकेट गेल्या वर्षी, तर त्यातलं थोडंभर पास्ता एक वाटीभर राहिलेला असेल. तर काहीतरी मी काढताना पास्ता दिसला सईला, तर ती म्हणाली की आई मला पास्ताच दे. पण पास्ता एकीलाही पुरणार नव्हता, त्यामुळे म्हणलं तिचं काही पोट भरणार नाही. त्यापेक्षा ना पोहे पण करते जास्तीचं आणि पास्ता दोघीला थोडं थोडं देता येईल. आणि तसंच चला म्हणलं रेसिपी पण शेअर करता येईल. जे काही दूध असतं ना फ्रीजमधलं ते बाजूला काढून ठेवते, जेणेकरून खूप असं गार होतं ना, त्यातली साय काढायची असते बाजूला. तर मला कढीपत्ता आणायचा होता. म्हटलं आता अंधारा जाऊ का नको, तरी पण गेले कढीपत्ता आणायला. पोहे करला कढीपत्ता, म्हणजे कढीपत्ता असेल तरच बरं वाटतं ना थोडंसं. तर अगदी कोळं कढीपत्ता आहे, कारण की आत्ता कढीपत्त्याची पान गळती होऊन नाजूक कढीपत्ता येऊ लागलेला आहे. पोहेचे बरेच प्रकार आहेत. तर बरेच जण बघा कांदा वगैरे खात नाहीत, मग काय करतात कांद्याच्या ठिकाणी ऑप्शन मोठी कोबी उभी चिरून घेतात, किंवा कोण बटाटे घालून पोहे करतात. पण मला बटाट्याचा पोहे वगैरे अजिबात आवडत नाही. एक वेळेस कोबी ठीक आहे, पण बटाटा घातलेले पोहे मला अजिबात आवडत नाहीत. तर परीला कांदा आवडत नाही. कधी कधी वाटते मला कांदा स्किप करावं, पण कांद्याशिवाय पण कांदे पोहे वाटत नाहीत ना. उकळत्या पाण्यामध्ये ना पास्ता मी असं शिजायला ठेवला होता. तर गार पाण्यात नाही शिजवायचा, उकळत्या पाण्यातच शिजवायचा. तर पास्ता करावा म्हटलं. पास्त्याला बघा जसं की पोहेला जे लागते, हिरवी मिरची, कांदा आणि टोमॅटो घालायचा असेल तर घाला. तर ह्याच्यामध्ये शेंगदाणा डाळ वगैरे असं काय घालायचं नाही. जिरे मोहरी कढीपत्ता घातलेला आहे आणि कांदा टोमॅटो मिरची घातले. आणि पास्तामध्ये मिरची जरी घातलं तरी अर्धा चमचा आपलं लाल तिखट आणि हळद मीठ आणि पास्ता मसाला घालायचा. पास्ता मसाला माझ्याकडे संपलाय, त्यामुळे मी थोडंसं अगदी मॅगी मसाला घातलंय. तर थोडंसं मॅगी मसाला जरी घातला तरी पास्ता खूप छान लागतो. तसं जर बघायला गेलं तर पास्ता गार छान लागत नाही शाळेमध्ये, पण सईचा एक हट्ट असतो, तर करून दे. चला त्या निमित्ताने पास्ता पण संपून जाईल. ह्या डब्यातला त्या डब्यात ठेवण्यापेक्षा पॉकेट. तर सई परीला घालवलं ना सकाळी, मग पारोसं काढायला चालू करते. सकाळी गडबड व्हायला नको. जसं की बघा गाद्या वगैरे झाडझटक करूनच बेडशीट जरा हंतरलं की थोडंसं बरं वाटते सकाळी. आणि सकाळचं झाडून जरी घेतलं तर मोठं झाडून असते, उशीर होते शाळेला म्हणून. तर हे पण झोपलेलं असतं त्यामुळं. तर हे पण गेले मळ्याला. तर चला म्हटलं सगळं स्वच्छता तिथलं तिथं करावं. तर सोप्याचे कवर वगैरे ना जे काय ते सकाळीच मी झटकून घेते. सकाळी जर पूर्ण झटकायचं नाही झालं तर 4 वाजता मात्र झटकून घेते. त्याशिवाय ना हॉलमध्ये अजिबात फ्रेश वाटत नाही. तर कुठून काय माहिती छोट्या जाळ्या दिसते तर किती पण तुम्ही साफसफाई जर गेलं, छोटंसं का होईना गोष्टीचं पिल्लू दिसतेच. तर त्याला मारल्याशिवाय काढल्याशिवाय चैन पडत नाही मला. आणि भरपूर असं धुरळा पण असतो. आणि साईडलाच ना सईपरीच्या पुस्तकांचं कपाट आहे ना, तर काय करतात दोघं, काहीतरी घ्यायचं झालं तिथल्या तिथं ठेवतात आणि काय विसरलं जाते आणि ते तिथंच राहते. आणि आता उन्हाळा चालू झाला ना, सोप्याची जे गादी, परत जे काही उशा आहेत दररोजच्या, परत गाद्या वगैरे जे आहेत ना, उन्हाला आलटी पलटी करून ठेवायचं 1-2 तास. तर त्यातला जो कापूस आहे ना अगदी फुगला जातो. आणि जो काही कुंभट वास असतो ना उशांमध्ये वगैरे गादीमध्ये वगैरे, तो वास थोडंसं उन्हानं नाहीसा होतो. जसं बघा जेव्हा आपण इस्त्री करतो, इस्त्री गरम झाल्यानंतर कपड्याचा जसं वास येतो ना, मला तर सेम त्याच प्रकारे वाटतं. इतकं ते फ्रेश होतं. तर उन्हाळ्याचा हाच एक फायदा आहे बघा. म्हणजे जे काही वस्तू म्हणजे गाद्यांच्या प्रकारामधल्या आहेत ते उन्हाला जर लावलं तर अगदी कापूस फुलून येऊन हाय असं राहतो. तर खिडक्या वगैरे सगळं उघडून घेते मी सकाळी, जरा फ्रेश वाटते. गार हवा आलं की नाही आतमध्ये. आता उन्हाळा पण चालू झाले ना, गरमी पण आता भरपूर वाढायला लागले. सईपरीचा कालवा की आई आपण गच्चीवर झोपायला जाऊ, वाटते मजा. पण मध्यंतरी म्हणजे रात्रीच ना भरपूर अशी थंडी सुटते आणि शाळा असल्यामुळे ते काही शक्य नाही बघा. तर घरातले सगळे साफसफाई झाल्यानंतर अंगण बागेतलं सगळं झाडून घेते. तर तुम्ही म्हणता असाल अश्विनी सारखी कचरा जाळत असते,
तर बऱ्याच ताई म्हणायच्या खोल खड्डा खणून घ्या आणि त्याच्यामध्ये कचरा साठव. बरंच असं पाला पाचळून मी साठवलेलं आहे भरपूर, तितकं जाळलंय सुद्धा आणि तितकं साठवलंय सुद्धा. इतकी पानगळती झाली ह्या वर्षी. आणि आता होळी पण आले ना, तर दररोजच्या दररोज काहीतरी काय काढायचं अंगणातलं चाललंय. कारण की बघा 3 घरच्या होळी आपल्याच दारासमोर असते, हे एक मला खूप भारी वाटतं. तर पलीकडच्या आत्या म्हणजे आता बघा आजच एक कमेंट आली होती की ताई पलीकडचे तुझे शेजारी कोण कधी बाहेर दिसत नाहीत का? असतात की त्या आत्या तरी सारख्या आपल्याच घरी असतात, गप्पा वगैरे मारायला येतात, त्यांना पण करमत नाही. त्यांचं काम झालं का नाही मला किंवा आईनं तर 100% गप्पा मारायला बोलायला येतच असतात. तर कसं जेव्हा मी शूट घेत असते तेव्हा असतील घरात, तर कधी कधी असतात. तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर दोघंच असतात ना, त्यामुळं म्हणजे दिसत नाही जास्ती. तर भेंडीची भाजी तयारी करायची, वांग्याचा रस्सा बनवले, भाताला चुलीवरती ठेवलेले, गॅसवरतीच फोडणी देऊन चुलीवरती शिजायला ठेवते. तर आज ना मिरचीतली भेंडी करायची आहे. जसं की बघा लसूण, शेंगदाणे, हिरवी मिरची बारीक करून घ्यायचं. आणि आजच्या ह्या भेंडीला मात्र ना काळा मसाला वगैरे अजिबात वापरायचं नाही. त्याच्या अगोदर मी आणि आईने नाश्ता करून घेतला, शेगडीवरती आमटी उकळायला ठेवली आणि आज चपाती भाकरी बनवली. मिरचीतली भेंडी जर असेल तर 100% भाकरी इतकी भारी लागते ना, खूप छान. आणि बघा गॅसवरतीच मी भेंडी बनवायला घेतली, कारण की बाहेर थोडंफार हवा पण सुटली होती. म्हटलं चला आता आताच बनवून घेऊया, रेसिपी पण शेअर करूया. तेलामध्ये भेंडी ना छान परतून घेतलेले. तर त्याच पॅनमध्ये तेल, जिरे मोहरी आणि जो काय आपण लसूण मिरची बारीक केली होती ते सुद्धा टमॅटो घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. कांदा पण घालू शकता, पण मी आज नाही घातला कांदा. तर हे बघा सगळं मसाला मिक्स करायचं, त्यात जिरं, धन पावडर, थोडंसं हळद, मीठ टाकलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जी भेंडी आपण तेलामध्ये भाजून घेतलेली होती ती भेंडी एकसारखं ना छान परतून घ्यायची. खूप म्हणजे खूप छान लागते अशा प्रकारची भेंडी. कधी कधी असंही भेंडी करून बघा तुम्ही, भाकरी बरोबर एक नंबर लागते. सई तर अशी जर भेंडी केली ना हिरवी मिरचीतली, अगदी पोट भरून जेवते, इतकी तिला म्हणजे ह्या पद्धतीची भेंडी आवडते. तर काल रामफळ तोडलेले ना, तर संध्याकाळी का बासुंदी बनवायची झाली नाही, म्हटलं चला आता बनवू. त्यासाठी काजू, बदाम, चारवे, साखर, विलायची पावडर घेतलेले, दूध घेतलेले. रामफळाची बासुंदी करायची आहे म्हणून थोडंसं दूध मी एक्स्ट्रा मागून घेतलेलं ह्यांच्याकडनं. आणि घरचं रामफळाचा फायदा बघा किती गर असतो ह्या रामफळाला, खूप गर. असं म्हणतात की वर्षातून एकदा तरी रामफळ खावावे म्हणे, असं आई तर बोलतात. त्याचं काही मला रिझन माहीत नाही, पण आई म्हणतात. आणि घरचं रामफळ असल्यामुळं आणि झाडावरच पिकल्यामुळं इतकं त्याच्यामध्ये गर होतं ना, खूप घट्टसर आणि मस्त अगदी गोड. तर गोड असल्यामुळे मी साखर थोडीशी कमीच घातली. जशी आपण बासुंदी करतो ना दूध आटवून, सेम त्याच प्रकारे आधी बासुंदी करून घ्यायची, सगळे आपलं काजू बदाम टाकून, आणि दूध पूर्ण गारून द्यायचं. आणि रामफळातलं पूर्ण बी वगैरे सगळं मी काढून घेतलेलं आहे. दूध गार झालं का नाही ह्याच्यामध्ये थोडंसं वेलची पावडर, तसं बघायला गेलं तर मी गरम दूध असतानाच मी टाकायला पाहिजे होतं, विसरले. काय हरकत नाही, आपण वरून आता नंतर टाकू. तर हे बघा दूध पूर्ण गार करून घेतलेले. आणि मला चारोळ इतकी आवडते ना बासुंदीतली, खूप. आणि हे बघा बासुंदीचे जे गर काढले ना, त्याच्यामध्ये पूर्ण ही बासुंदीचा गर एकसारखं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करताना मात्र चांगलं मिक्स करून द्यायचं, म्हणजे दूध आणि दूध आणि आपलं रामफळाचं गर एकजीव व्हायला पाहिजे. अगदी घट्टसर असं होऊन जातं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं, अगदी असं घट्ट होतं परत हे बासुंदी. काचे बघा 9:30 वाजले, सगळे कामं झाले. तर म्हटलं चला, काल जे रामफळ निघालं होतं, किती दिवस झालं मी बासुंदी बनवते म्हटलं. ते रामफळ पिकत नव्हतं ना, पिकलं, 2 पिकले होते. एक दिलं सांगोल्यामध्ये दिरांना, तर एक आपल्याला ठेवलं. तर छानपैकी बासुंदी बनवली आहे. आणि आता फ्रीजमध्ये ठेवणार. जितकं तुम्ही छान फ्रीजमध्ये ठेवचाल ना तितकं बासुंदी एक नंबर फ्लेवर पण येते. परीसारखी आईस्क्रीम करत असते ना दुपारी, चपाती बरोबर तर खूप छान लागतं. चपाती बरोबर नाही खावासं वाटलं ना, तर सरळ आपलं चमचा, जसं आपण फालुदा पेतो ना खातो चमच्याने, सेम तसं जरी खाल्लं तर पूर्ण चालतंय. तर आता ह्याला मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. हे बघा दिसायलाच किती सुंदर असं दिसतंय. तर बरेच रामफळ आहेत. तर आणखीन एक पिकायला लागलेलं आहे, ते आज मी ह्यांना काढायला लावणार आहे. कारण की बघा ते पत्र्यावर काढायला येत आहे, सईपरी पण काढू शकतात, पण ते घातक आहे, त्यामुळे मी ह्यांनाच काढायला लावणार आहे. आता बघा 9:30 वाजलेत, इतकं ऊन आहे ना, बरंच असं ऊन आहे. त्या उन्हाने पत्रे असे भरपूर असे तापतात. आणि कालचं जे ज्वारी आहे ना त्याच्यावरचं सध्या काय काहीतरी करायला लागलं की कोणी येतेच भेटायला, असं होते. मग गोडे वगैरे राहिलं होतं, ते आईचं चाललंय बघा बाहेर उपणायचं. मग आईचं कसं होतंय, तू काय तर करलं की मग आईनं पण काय करमत नाही.
तर त्यांचं चाललं असते. मग बऱ्याच टाइम म्हणतात हा तो कुठलंही काम करायला गेले की मी बऱ्याच वेळा म्हटलेलं आहे व्हिडिओमध्ये की त्यांना करमत नाही, त्यांच्या टाइमपाससाठी ते करत असतात आणि आम्ही दोघे मिळून करतो. 90% जर मी काम म्हटलं तर बाकीचं 10% जे सगळंच होता असतो पाठीमागचं ते मला बिलकुल म्हणजे क्लिअर काढता अजिबात येत नाही. मी पण सांगते की माझी चूक, म्हणजे जास्त काय आपल्याला माहिती नसते ते कसं काढायचं. आईनं व्हायचं पस्ती काय ते व्हायचाच वगैरे प्रकार असतो सोपातला, ते सगळं आईनं येतंय. काल एक कमेंट होती ना ताईंची, मग मला लक्षातच नव्हतं. काल एडिटिंग जेव्हा करायला लागले तेव्हा मला लक्षात आलं. तर ह्याच्यामधले ना जे काय आहेत ना चकत्या हे दाखव असं बोललेले, तर मी सकाळ सकाळी डब्यातलं काढून घेतले, परत मला लक्षात राहणार नाही तर ते पण दाखवते. हे तर सगळ्यांना माहितीच आहे कुरवड्याचं, पण ही चकती कधीच वापरायची नाही कुरवड्याला. कुरवड्या घालताना नाजूक वाढते, पण वाळून वाळून परत कुरवडी इतकी नाजूक होते ना आपोआप तुटायला लागते, म्हणून ह्या चकतीचा वापर कधीच करायचा नाही. तर माझ्याकडे अशा 3 चकत्या आहेत. जुन्या शेवग्याचं पण एक शिल्लक आहे ना, तर बॉबी जर घालायचं असेल तर बॉबी ह्या चकतीनं घालायचं. खूप छान, तुम्हाला जोर वगैरे काही बसत नाही, काय नाही. पीठ हलकं होऊ जड होऊ कसंही होऊ अगदी मस्तपैकी तुम्हाला कशा आकारात, कोण अशी लांबडी बॉबी घालते, कोण गोल गोल कुरड्यासारखी घालते, तर मी कुरड्यासारखी घालते आणि ही चकलीची आहे. तर आपल्या ज्या साईजचं करायचं असते त्या साईजच्या सगळ्या ह्याच्यामध्ये बघा थाळ्या असतात. तर बघा आता मी तर अशा करते. आणि ही जी काय आहे आता रबडी म्हणजे आपली बासुंदी, ही पण ठेवून टाकते आता लगेच फ्रीजमध्ये गार व्हायला. सईपरी 1-1:30 येतात, त्यावेळेस मग आम्ही जेवतो. आई थोडं लवकर जेवतात, 11 वाजता. त्यांना भूक लागते, त्यामुळे त्यांना मी जेवण करा म्हणून सांगत असते. झाडाचे पपई पण पिकलेले, तर दुपारचं सईबाई टीव्ही बघत आपलं पपई खाणे चालू आहे. तर पहिल्या शाळा चालू झाल्यापासून दुपारचं थोडं झोपवते, त्यामुळे ती झोपते. सईबाई का झोपत नाही, तिचं काय तर काय दिवसभर चालू असतंय टीव्ही बघत पपई खाणं चालू आहे. आणि खरंच पपई पण झाडावर पिकल्यामुळे इतकी गोड आणि गरदायक होती ना, खूप गोड. तर 4 वाजले होते, सगळ्यांसाठी चहा ठेवलेले. तर चहा पिऊन का नाही बाकीचे जे काही दुपारची म्हणजे 4ची कामं असतात मग तिथून मी करत असते. तर माझा आईंचा आणि ह्यांचा चहा आहे. जी वैरणीतली ज्वारी काल बडवलेली होती का तुम्हाला दाखवायचं राहिलंच, कारण की माझ्या चुलत सासूबाई आल्या ना घरी, अगदी पांढरी शुभ्र अशी ज्वारी ना 4 पायल्या ज्वारी झाली, नाही नाही म्हणत. तर वैरणीतली म्हटलं इतके छान कणस आहे त्यामुळे सोडायचंच कशाला, आणि असंही आपण विकत. संध्याकाळचे बघा 5:45 वाजलेले. जसं सकाळचं आपण सगळं पारूस काढतो तसं सगळं झाडायची सवय आहे, बाहेरचं आतलं. पण जी काय दुपारची भांडे वगैरे असतात ते सगळे घासून वगैरे झालं. आणि थोडंफार ना हरभरा राहिलं होतं, तर हरभऱ्यामध्ये जी फुटकी डाळ आली असते ना मशीन मधला, ते काढायचं होतं, ते काढलं आम्ही. आता आई पण फ्रेश होतात, म्हणलं चला आता तुमच्याशी बोलावं. तर उमाताई आहे, त्यांचं एक अशी कमेंट होती की तुम्ही झोपता किती वाजता आणि उठता किती वाजता, दिवसभराचं काम तर आम्ही बघतोच, पण युट्यूबला वेळ कसं देता, कॅमेऱ्याची मांडामांड कसं करता, कसं सगळं जुळून आणता. खरं सांगू का, इतकं अवघड काम आहे. एक युट्यूबरला, मलाच नाही सगळ्याच युट्यूबरला, जसं की बघा शिक्षक असो किंवा वकील असो किंवा डॉक्टर असो किंवा कुठल्या तरी क्षेत्रातला दररोज त्या जॉबला तो जात असतो, कुठं ऑफिसमध्ये जातो, कुठेही जातो, त्यांचं ठरलेलं एक काम असतं. दररोज उठलं की ते काम करतात, त्यामुळे त्यांना इतकं टेन्शन नसतं की मी उद्या काय करू. शिक्षकांना कसं असतं, हा आजचा राहिलेला धडा आहे अर्धा, तो उद्या घ्यायचा आहे, मुलांना हे अभ्यास घेतले ते तपासायचं आहे, मुलांना शिस्त लावायचंय, त्यांचं ते ठरलेलं असतं. पण एक युट्यूबरला इतका प्रश्न असतो, आजचा दिवस आज गेला बरोबर, पण उद्या मी काय करू, उद्या कुठला कंटेंट हो, हे टेन्शन असतं प्रत्येक युट्यूबरला. आणि दुसरी गोष्ट बघा, तर एडिटिंगला खूप म्हणजे खूप उशिरा लागतो, कारण की बघा आपण जेव्हा शूट केलं असतो त्यावेळेस मुलं मध्ये मध्ये बोललेलं असतात, किंवा जेव्हा मी शूट करत असते त्यावेळेस आई काहीतरी बोलत असतात, जसं की बघा आमचं कुठलं गावातलं पाहुण्याचं किंवा काय. एक तर आईना माहित नसते की मी शूट करलेलं असते, त्यामुळे मी जर मी ना आईला जर बोललं तर त्यांना असं वाटेल की मी लक्ष नाही दिलं त्यांच्याकडे. मी काय करते, त्यांना बोलत वगैरे शूट करत असते, शूट पण चालू असते, बोलणं पण चालू असते. मग ते काय करत असते, एडिटिंग करताना जे काय व्हॉइस आहे आमचा रिअल मधला तो सगळं कट करते आणि पाठीमागून मग मी आवाज देते संध्याकाळी. आणि जेव्हा आवाज देत असतो त्यावेळेस एडिटिंगला उशीर का होतो ते सांगते. एक तरी आईंचं वगैरे जेवण असतं लवकर 8-8:30च्या दरम्यान होतं, पण ह्यांचं जेवण 9-9:15ला. तिथून शेळ्यांचं ना थोडंसं भरडा वगैरे द्यावं लागतं, भांडी वगैरे सगळं बंद करायला, लाईट दरवाजा सगळं 10-10:30 वाजतात. तर आजीचं मुलींचं कसं असतं, एकामेकाने डोक्याला तेल लावतात, आजीचं दोघी पाय वगैरे चोतात, काहीतरी चालू असते.
मग जोपर्यंत घरात शांतता निर्माण होत नाही तोपर्यंत व्हॉइस देणं म्हणजे चुकीचं ठरतं. काय होतं, माझं लक्ष विचलित जातं आणि मध्ये मध्ये आवाज येतो. मी अक्षरशः फॅन सुद्धा बंद करते जेव्हा व्हॉइस ओव्हर देते. आणि एडिटिंगला खूप उशीर लागतं. काही क्लिपा डिलीट करायचं असतात. काही वेळेस बघा, आता एक सांगते तुम्हाला, बरेच ताई म्हणतात की हा गाऊनवर गोरे किंवा ड्रेसवरती कम्फर्टेबल वाटतं. मग त्यावेळेस काय होते, म्हणजे साडीवरती किती जरी काय केलं, कुठेतरी काहीतरी काय दिसतंच पॉइंट. जेव्हा एडिट करते त्यावेळेस मला ते काढावं लागतं, डिलीट करावं लागतं, अगदी लक्ष देऊन एडिट करावं लागतं. एडिट करला नाही म्हटलं तर तास दीड तास मला जातो. म्हणजे 11:30 वाजतात. तिथून ते सेव्ह करायचा व्हिडिओ, मग चेक करायचा, मग तिथून झोपते. आणि 4:30चा कायमचा माझा गजर असतो. आता तरी सईपरीची शाळा चालू झाली, 4:15ला सुटते मी, तर तरी पण 2.5-3 तास 4 तास तरी झोप पाहिजे माणसाला, 5 तास संध्याकाळचा. तरी पण बघा उठायचा प्रयत्न करते. तिथून सकाळची कामं आणि कॅमेऱ्याचे मांडामाट जर म्हटलं, सईचे बाबा जर असतील घरात तर थोडंफार कॅमेरा धरतात, नाही असं नाही, पण त्यांनाही खूप लवकर जायचं असतं. पण त्यांना जेवढं होईल ते धरतात. शेवटी मी काय करते, ट्रायपॉड वगैरे लावते. त्यावेळेस गोंधळ होतो अक्षरशः, काय करू काय नाही. एक एकदा काय काय गोष्टी जे कामं करत असते ते व्हिडिओमध्ये म्हणजे स्किपच करून टाकते आणि पटापट ते काम आवरून टाकते. कारण की जे काही काम आहे ते वेळेत होणं गरजेचं असतं ना. त्यामुळे कधी कधी ते व्हिडिओ घेता येत नाही, पण जे मेन आहे ते मग मी घेते. मग मला कितीतरी आवदावं लागतं, ट्रायपॉड लावायला वेळ जातो. कधी कधी बघा काय इतकं गोंधळ होतो, खूप गोंधळ होतो. मग म्हणजे एक युट्यूबरला खरं सांगतो मला बरंच कष्ट आहे, खूप कष्ट आहे. ट्रायपॉड व्यवस्थित लागला आहे का नाही, व्हिडिओ चालतोय की नाही. एकदा मी तर काय करते, ट्रायपॉडला मोबाईल लावते, कामं करते. कधी कधी तरी बटन दाबायचंच लक्षात राहत नाही. जी काय मेहनत केलेली असते, असं दररोज आपण मेहनत केलेलं असते, पण आम्हाला काय करायचं असते, ते कंटेंट दाखवून तुमच्याशी शेअर करत आम्हाला ते काम करायचं असते. पण ते कधी कधी वाईट वाटतंय, जे काय केलं ते सगळं वाया गेलेलं असं वाटतंय. कधी कधी सईपरीच्या मागे लागावं लागतंय. जे काही मेन पॉइंट असतात ते घ्यायचं. तेव्हा पोरं कसं त्यांच्या खेळायच्या नादात असतात, अभ्यासाच्या नादात असतात, कधी कधी टीव्हीच्या नादात असतात, येत नाही. तुम्हाला रिअल सांगते, किती जरी त्यांना हाका जरी मारल्या तर येत नाही. दिदीला सांग, ती म्हणते परीला सांग. त्याच्या नादामध्ये मी काय करते, एखाद्या वेळेस एका ठिकाणी खिडकीत ठेव मोबाईल किंवा फ्रीजच्या वरती कुठेतरी ठेव, पातेल्याच्या शेजारी ठेव, इतकं जुगाड करून मी करते. आता आपलं एक व्यवसाय आहे आणि मला तुमच्यापर्यंत काय गोष्टी दाखवायचं असतंय, त्यामुळे मी काय करते, आता शेवटी बघा जे आपलं काम आहे ते आपल्यालाच करावं लागतंय. तर दिवसभर असंच म्हणजे जुगाड करतच व्हिडिओ करायचं असतं. तर असं असतंय बघा दिवसभर शूट मी तर असं घेते. जर पाठीमागचं जर बिहाइंड सीन म्हणून एक जर शूट जर करायला गेले तर तुम्ही असं करून बसवला, घरात इतका कालवा वगैरे असतोय. तर अशा पद्धतीनं मी तर शूट करत असते. बघा प्रत्येक युट्यूबरला खरंच खूप अडचणी असतात, ट्रायपॉड लावायला, मोबाईल लावायला, परत काय बरेच अडचणी येत असतात. तर असं आम्ही तर मी तर असं शूट करत असते. तर प्रत्येकांचं पद्धत शूट करण्याची काय वेगळी असते. आणि माझं तुम्हाला खरं सांगू का, प्रत्येकांच्या रिंग लाईटचे असतात ना ट्रायपॉड, महागाचे असतात, जसं की 1000-1500 पासून चालू आहेत. तसे रिंग लाईट आहेत माझ्याकडे. खरं सांगू तुम्हाला, अगदी साधे सुधे मी 100 रुपयेवाले 150 रुपयेवाले ट्रायपॉड वापरते आणि त्यातच मी व्यवस्थित सेट करून ना करत असते. आणि तुम्हाला जेव्हा मी रुटीन दाखवत असते, जेव्हा बाहेर आत येते त्यावेळेस इतकं म्हणजे त्रास असतो ना, आपल्याला बघायला एक 10-15 मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला सोपं वाटतो, पण तो सोपा अजिबात नाही. जेव्हा बाहेरचं झाडायचं असतं, जेव्हा आपण जायलेलं दरवाजा सगळं दाखवावं लागतं. ते ट्रायपॉड उचला, परत तिथे ठेवा, परत चालू करा. तेवढ्या वेळामध्ये ना एक मोठं आपलं दुसरं काम होतं. पण माझ्यात ठरलेलं आहे, एवढ्या वेळात एवढं काम व्हायलाच पाहिजे आणि ते आता थोडंफार सवयीचं पडलेलं आहे. तर अशा पद्धतीचं मी शूट करते. तर ताईंचा असं अट्टास होता म्हणून मी सांगितलं. अजून एक सांगते, तर सई म्हणून आहे, छोटीशी बच्ची 3-4 वर्षाची आहे. जेव्हा मी काल खारे शेंगदाणे ना भरत होते तर त्या ताईंचं व्यवस्थित ते नाव दिसत नाही ना कमेंटच्या वरती, जसं आता काही आता सबस्क्रायबरचे असं नाव दिसतं, त्यांचं काही कळे ना ते काय आहे. तर त्यांची मुलगी आहे ना 3-4 वर्षाची सई, त्यांच्याबरोबर ती सुद्धा व्हिडिओ बघते. तर ती म्हणाली की आई आपण ह्या काकीच्या घरी जाऊया का खारे शेंगदाणे खायला. मला तर हसायलाच आलं त्या लहान बाळाचं, म्हणजे किती छान तिच्या मम्मा बरोबर आवडीने माझे व्हिडिओ बघते. तर खरंच त्या चिमुकलीला गोडगोड पापा आणि खरंच खूप थँक्यू बाळा. तर चला इथेच व्हिडिओचा एंड करणार आहे. तर असंच